7 मार्च 1925 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न ठामपणे उपस्थित केला. त्या काळात ब्रिटिश राजवटीखाली न्यायव्यवस्थेवर अनेक प्रकारचे राजकीय दबाव होते आणि सामान्य जनतेला, विशेषतः दलित व वंचित समाजाला न्याय मिळण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. बाबासाहेबांना वाटत होते की लोकशाही टिकून राहण्यासाठी न्यायालय स्वतंत्र, निष्पक्ष आणि निर्भय असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी स्पष्टपणे मांडले की जर न्यायव्यवस्था सरकारच्या दबावाखाली काम करत असेल तर नागरिकांचे मूलभूत हक्क सुरक्षित राहू शकत नाहीत. या भूमिकेमुळे त्यांनी न्यायालयीन स्वातंत्र्य, कायद्यापुढे समानता आणि न्याय प्रक्रियेतील पारदर्शकता यावर विशेष भर दिला. त्यांच्या विचारांमुळे समाजात कायद्याचे महत्त्व समजण्यास मदत झाली आणि लोकांमध्ये न्यायाविषयी जागृती निर्माण झाली. न्यायालयाच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करून बाबासाहेबांनी भारतीय लोकशाहीच्या मजबूत पायाभरणीस मोठे योगदान दिले.